So hello dear everyone, we are discussing the reproduction in higher and lower animals, and so far now we are at the end of this chapter. जवळपास आपण आता शेवटाकडे आलेलो. Just within 2 videos we shall cover this chapter. In this video we shall consider the subarticle infertility. Now what is mean by infertility? Infertility म्हणजे ज्याला आपण म्हणू नपुसकत्व. नपुसकत्व म्हणजे बाळाला जन्म न देऊ शकणे, ज्याला आणखीन एका भाषेमध्ये आपण म्हणूयात वंध्यत्व. आता नेमकं काय आहे वंध्यत्व किंवा नपुसकत्व? मीन्स इफ ए फर्टाईल कपल, एखादं आपलं इन्फर्टिलिटी म्हणजे काय? नपुसकत्व म्हणजे फर्टिलायझेशन न करू शकणे. नाव काय? व्हॉट इज दॅट कंडिशन? इट इज द इनएबिलिटी. व्हॉट इज इन्फर्टिलिटी? इनएबिलिटी म्हणजे आपण ते करू न शकणे, त्याला म्हणायचं इनएबिलिटी. इनएबिलिटी टू कन्सीव्ह म्हणजे जन्म न देऊ शकणे, म्हणजे जन्म देण्यास असमर्थ असणे. इनएबिलिटी म्हणजे असमर्थता, शक्य नसणे. काय देणे? जन्म देणे. इनएबिलिटी टू कन्सीव्ह. कसं पण? नॅचरली, नैसर्गिकरित्या बाळाला जन्म देण्यास असमर्थ असणे म्हणजे आपण बाळाला जन्म देऊ न शकणे. म्हणून इनएबिलिटी टू कन्सीव्ह नॅचरली आफ्टर काय? आफ्टर ए अनप्रोटेक्टेड सेक्स. आफ्टर ए अनप्रोटेक्टेड रेग्युलर इंटरकोर्स. बघा, तुम्ही तुमच्या पार्टनर बरोबर, मग तो मेल असेल तुमचा पार्टनर अथवा फिमेल असेल, त्या मेल किंवा फिमेल पार्टनर बरोबर तुम्ही रेग्युलर सेक्स करायला, इंटरकोर्स चालू आहे, क्वायटस चालू आहे, कपुलेशन चालू आहे, तरी सुद्धा तुम्ही बाळाला जन्म देण्यास असमर्थ असणे नॅचरली, नैसर्गिकरित्या. आफ्टर ए अनप्रोटेक्टेड म्हणजे यू आर डुईंग ओपन सेक्स करायला तुमच्या पार्टनर बरोबर. कसा करायला? रेग्युलर करायला, रेग्युलर इंटरकोर्स करून, अनप्रोटेक्टेड पद्धतीनं करून. अनप्रोटेक्टेड म्हणजे ओपनली करायला, विदाऊट यूज ऑफ एनी कंडोमला एक म्हणजे तुमच्या फॅमिली प्लॅनिंगच्या मेथड न वापरता अनप्रोटेक्टेड रेग्युलर इंटरकोर्स करायला, तरी सुद्धा तुम्ही नैसर्गिकरित्या बाळाला जन्म देण्यास असमर्थता दाखवत आहात. अशा या आजाराला म्हणायचं इन्फर्टिलिटी, म्हणजेच वंध्यत्व, म्हणजेच नपुसकत्व. मग दॅट इन्फर्टिलिटी मे बी इन द साइड ऑफ मेल और मे बी इन द साइड ऑफ फिमेल. ती मग आईकडे असेल किंवा वडिलाकडे असेल, पण दोघही सेक्स करायले तरी सुद्धा बाळाला जन्म देऊ शकत नाही, तरी सुद्धा फर्टिलायझेशन होऊ शकत नाही, तरी सुद्धा गर्भधारणा होऊ शकत नाही. अशा वेळेस त्याला काय म्हणायचं? इन्फर्टिलिटी. नाव देर आर सो मेनी कॉजेस ऑफ इन्फर्टिलिटी. इन्फर्टिलिटीचे नाव देर आर सो मेनी केसेस इन इंडिया नाव डेज. इन्फर्टिलिटीच्या बरेच कपल आज परेशान आहेत त्यांना मूलबाळ न होण्यामुळे. अँड देर आर सो मेनी कॉजेस ऑफ द इन्फर्टिलिटी. इन्फर्टिलिटीचे बरेच कॉजेस आहेत. दोज कॉजेस मे इन्क्लूड फिजिकल कॉज. फिजिकल म्हणजे काही शारीरिक असेल, बघा. दॅट कॉज मे बी कंजनायटल म्हणजे फ्रॉम द बर्थ, म्हणजे एकदम जन्मताच आलेला असेल, कुठला काही रोग असेल, काहीतरी असेल. कंजनायटल म्हणजे जेनेटिक रिझन असेल, ऑर एनी पर्टिक्युलर टाईप ऑफ डिसीज. काही डिसीजेस असतात, कुणाला युटेरसचे डिसीजेस असतात, कुणाला तुमच्या पेनिस रिलेटेड किंवा रिप्रोडक्टिव्ह ट्रॅकचे वेगवेगळे आजार असतात, तसे काही डिसीजेस असतील. ऑर द रिझन ऑर द कॉज मे बी इम्युनॉलॉजिकल म्हणजे काय? तुमच्या प्रतिकारशक्तीशी रिलेटेड काही अडचणी असतील, तुमची प्रतिकारशक्ती कमी असेल, तुमच्यात ती प्रतिकारशक्ती नसल्यामुळे तुम्ही बाळाला जन्म देऊ शकत नसाल, म्हणजे द रिझन मे बी इम्युनॉलॉजिकल, मे बी डिसीजेस, मे बी कंजनायटल, मे बी फिजिकल शारीरिक असेल, ऑर मे बी सायकोलॉजिकल. सो देर आर सो मेनी रिझन्स, वेगवेगळे कॉजेस आहेत तुम्ही इन्फर्टाईल असण्याचे. मग कुठलाही पार्टनर असेल, दॅट मे बी मेल पार्टनर और फिमेल पार्टनर, एवढ्या वेगवेगळ्या कारणापैकी कुठलं ना कुठलं कारण तुमच्या इन्फर्टिलिटी मागं असण्याचे चान्सेस आहेत. आता ह्या फिजिकल जर गोष्टीचा जर विचार केला, फिजिकल सगळ्यात महत्वाचं आहे. बाकीचे ठीक आहे, वी कांट सॉल्व्ह, आपल्यात तेवढे काय अडचण आहेत, पण फिजिकल नेमके काय काय आहेत कॉजेस? त्या फिजिकल कॉजेसमध्ये इफ वी टॉक अबाउट फर्स्ट फिमेल बद्दल जर बोलायचं झालं, फिमेल मधले फिजिकल कॉजेस कोणते, शारीरिक कोणते कोणते आजार आहेत? तर एक आहे पॉलिसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम. बघा, PCOS लक्षात ठेवा. लॉंग पॉलिसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम.
पॉलिसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम. नाउ व्हॉट इज दिस पॉलिसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम? आता नेमकं याच्यामध्ये काय होतं पॉलिसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम मध्ये? द फिमेल, दॅट पर्टिक्युलर फिमेल जिच्यामध्ये हा आजार झालेला आहे पॉलिसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम, दॅट फिमेल प्रोड्युसेस द मेल हार्मोन हायर दॅन द नॉर्मल लेवल. प्रत्येक फिमेलमध्ये काही मेल हार्मोन सुद्धा सिक्रेट होत असतात, पण एखाद्या फिमेलमध्ये मेल हार्मोन, कोणताही मेल हार्मोन, दॅट मेल हार्मोन इज अँड्रोजन. That male hormone is androgen and this androgen level rises in particular female. काही फिमेल मध्ये मेल हार्मोन तर प्रत्येक फिमेल मध्ये असतात, बट दॅट इज इन द लिमिटेड अमाऊंट, काही लिमिटेड अमाऊंट मध्ये असतात. पण हे अँड्रोजन नावाचं हार्मोन काही फिमेल मध्ये मर्यादेच्या बाहेर सिक्रेट होतं, मर्यादेच्या बाहेर रिलीज होतं आणि अशा फिमेल्स मध्ये मग हा आजार दिसायला लागतो पॉलिसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम. आणि मग ह्याच्यामुळे काय होतात, हे अँड्रोजनची लेवल वाढल्यामुळे इरेग्युलर पिरियड्स यायला लागतात. बघा, इरेग्युलर पिरियड्स, देर इज नो रिलीज ऑफ एग, नो रिलीज ऑफ एग. मी आता इथे शॉर्ट मध्ये लिहिलं, एगच रिलीज होत नाही. किंवा युटेराइन वॉलच्या लाइनिंग मध्ये ग्रोथ व्हायला लागते. युटेराइन वॉल ची इंटरनली, युटेराइन म्हणजे युटेरसची जी मधली वॉल आहे, एंडोमेट्रियम आपण पाहिलेली आहे, त्याची अनकंट्रोलेबल ग्रोथ व्हायला लागते, तिथल्या टिश्यूज वाढायला लागतात. म्हणजे बघा, ऑल दीज आर हॅपनिंग इन द पॉलिसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम. आणि मला मग सांगा, एक इरेग्युलर एमसी, इरेग्युलर पिरियड यायला लागले, इरेग्युलर पिरियड यायला लागले म्हणजे याचा अर्थ तुमच्यात ओव्हुलेशन होईना गेले, ओव्हुलेशन नाही याचा अर्थ प्रोजेस्टेरॉन नाही, नो प्रोजेस्टेरॉन. बघा, प्रोजेस्टेरॉनच सिक्रेट होत नाही, मग नो ओव्हुलेशन, ओव्हरीमच तयार करण्यात गेले, प्रोजेस्टेरॉनच तयार होत नाही आणि त्याच्यामुळे एग रिलीज होत नाही. एग रिलीज नाही म्हणजे फर्टिलायझेशन नाही, म्हणजे पूर्ण प्रॉब्लेम हे सगळे कुणामुळे होतात? देर इज इन्क्रीज इन द मेल हार्मोन इन द फिमेल. फिमेल मधली अँड्रोजनची लेवल, ऍक्च्युली अँड्रोजन हा मेलमध्ये पण आहे आणि फिमेलमध्ये पण आहे, पण फिमेलमध्ये तो सप्रेस्ड अमाऊंटमध्ये असतो, लिमिटेड अमाऊंटमध्ये. पण कधी कधी फिमेलमध्ये ह्या मेलच्या हार्मोनची लेवल वाढल्यामुळं त्याची फिमेल हार्मोनचा इम्बॅलन्स होऊन जातो आणि फिमेल जी कशासाठी कॅरेक्टराइज आहे, एग प्रोड्यूस करण्यासाठी, तो एगच प्रोड्यूस होत नाही. एमसी इरेग्युलर ब्लिडिंग व्हायला लागते, इरेग्युलर एमसी कधी 6 महिन्याला कधी 4 महिन्याला, आणि अशा आजाराला म्हणायचं पॉलिसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम. हा एक आजार सगळ्यात महत्वाचा आहे. दुसरं फिमेल मधले आणखीन फिजिकल आहे, ते एक मला बोलायचं झालं तर हार्मोनल इम्बॅलन्स. तिच्यामधले स्वतःचे जे हार्मोन्स आहेत त्याच्यामध्ये इम्बॅलन्स निर्माण होणे, ते सुद्धा एक महत्वाचं आणखीन एक कारण आहे फिमेलमध्ये इन्फर्टिलिटीचं, हार्मोनल मधला इम्बॅलन्स होणे. आणखीन एंडोमेट्रिओसिस. एंडोमेट्रिओसिस, व्हॉट इज दिस एंडोमेट्रिओसिस? हा एंडोमेट्रिओसिस म्हणजे काय? इन द एंडोमेट्रिओसिस, दिस इज द युटेरस, हे आहे तुमचं युटेरस. ओके, हे आपण पाहिलं, दिस इज द वेजाइन. या युटेरस मधले हे जे एंडोमेट्रियल लाइनिंग आहे, दिस एंडोमेट्रियल लाइनिंग इन दिस डिसीज, या आजारामध्ये, या फिजिकल प्रॉब्लेम मध्ये, एंडोमेट्रिओसिस मध्ये काय होतं, ह्या एंडोमेट्रियमच्या टिश्यू इतक्या वाढतात इंटरनली, बघा, अँड दे ग्रोज, दे रिलीज देअर टिश्यू इन द ओव्हिडक्ट्स. म्हणजे एंडोमेट्रियमच्या टिश्यू तिथंच वाढून तिथंच राहायच्या ऐवजी त्यांची अनकंट्रोलेबल ग्रोथ व्हायला लागते इथल्या टिश्यूची आणि त्या ओव्हिडक्ट मध्ये जायला लागतात किंवा इकडे सर्व्हिक्स मध्ये यायला लागतात. म्हणजे बघा, अनकंट्रोलेबल ग्रोथ ऑफ एंडोमेट्रियम सेल्स, अनकंट्रोलेबल ग्रोथ अँड डिस्प्लेसमेंट. डिस्प्लेसमेंट म्हणजे त्या सेल नुसत्या वाढतच नाही, तिथंच त्या वाढून तुमच्या ह्या ओव्हिडक्ट मध्ये ब्लॉकेजेस तयार करायला लागतात, तिथला मार्ग बंद करतात. आणि मग अशा आजारामुळे मग तुमचा एग इकडे रिलीजच होऊ शकत नाही आणि त्याच्यामुळे सुद्धा इन्फर्टिलिटी दिसायला लागते. दॅट इज द एंडोमेट्रिओसिस. हे कुणामधलं झालं? फिमेल मधले काही प्रॉब्लेम झाले. व्हॉट आर द फिजिकल प्रॉब्लेम्स इन द मेल? मेल मध्ये काय काय प्रॉब्लेम्स आहेत फिमेल, जसे फिमेल मध्ये सापडले. मेल मध्ये आहे एक तर लेस स्पर्म काउंट. बघा, पुरुषांमधल्या त्या सिमेनमध्ये स्पर्मच नसणे, स्पर्म असणे तरी अतिशय कमी असणे. लेस स्पर्म काउंट म्हणजे स्पर्मची संख्या कमी असणे, COUNT, काउंट म्हणजे संख्या, स्पर्म काउंटची संख्या कमी असणे, बरोबर आहे. लेस स्पर्म ऑर द स्मॉलर पेनिस, स्मॉल साइज्ड पेनिस, पेनिसची साईज स्मॉल असते. बघा, हे दोन कारण कुणामध्ये आहेत? मेल मधल्या इन्फर्टिलिटीचे आहेत. मेल मधली इन्फर्टिलिटी ह्या दोन कारणामुळे. कोणतं? एक तर स्पर्मचं काउंट लेस असणे आणि दुसरं स्मॉल पेनिस, पेनिसची साईज काय राहणे? स्मॉल राहणे, शिश्नाची साईज स्मॉल राहणे. हे कुणाचे आहेत? फिजिकल कॉजेस ऑफ इन्फर्टिलिटी इन द मेल्स. नाउ
फॉर दिस, मग आता ही जी इन्फर्टिलिटी आहे, दिस इन्फर्टिलिटी हॅड नो सोल्युशन अप टू 1978. 1978 पर्यंत द कपल्स, इन्फर्टाईल कपल्स हॅड ओनली 2 ऑप्शन टिल 1978. 1978 पर्यंत नपुसक कपल्सला 2च ऑप्शन होते. एक, आयदर टू अडॉप्ट, एक तर कुठलं तरी मग मूल दत्तक घेणे, कोणाचं तरी ज्यांना मुलं बळ आहेत किंवा अनाथाश्रमातलं मुलं दत्तक घेणे, हे एकच कारण होतं, एक महत्वाचं. ऑर बी चाइल्डलेस, किंवा मग स्वतःला मूलबाळ होत नसल्यामुळं निपुत्रिक राहणे, म्हणजे आपल्याला काहीच नाही असं म्हणून दोघंच कपल स्वतःचं जीवन व्यतीत करायचे. कुठपर्यंत? अंटिल 1978. 1978 पर्यंत देअर वेअर 2 ऑप्शन्स. द इन्फर्टाईल कपल हॅड 2 ऑप्शन्स. 2 ऑप्शन्स होते. एक, आयदर टू अडॉप्ट, अडॉप्ट म्हणजे दत्तक तरी घेणे, किंवा बी चाइल्डलेस, आपल्याला पुत्रच नाही किंवा पुत्री नाही, म्हणजे मुलगा नाही मुलगी नाही म्हणून आपण निपुत्रिक म्हणून आयुष्य काढणे. हे 19. बट nowadays, now the infertile couples have so many options. The modern science has developed so many techniques. अनेक टेक्निक मॉडर्न सायन्सने डेव्हलप केलेले आहेत. अँड नाऊ इन द वर्ल्ड नो कपल कॅन रिमेन विदाउट चाइल्ड. आता कुठल्याच कपल हे विदाउट चाइल्ड राहू शकत नाही. आज प्रत्येक कपलला कसलेही प्रॉब्लेम असले तरी त्यांना स्वतःचं मूलबाळ होऊ शकतं. इतकी सायन्सनं डेव्हलपमेंट केलेली आहे. फक्त आपल्याला एकच प्रॉब्लेम आहे, जस्ट वी हॅव टू स्पेंड सम मनी. काही थोडासा खर्च जर केला तर आज प्रत्येक आई, प्रत्येक वडील हे पालक होऊ शकतात, बाप होऊ शकतात, आई होऊ शकते. म्हणून त्या कोणत्या टेक्निक आहेत? सो देअर आर सो मेनी टेक्निक्स डेव्हलप्ड मॉडर्न. आता आजकाल कोणत्या टेक्निक? एक तर आहे फर्टिलिटी ड्रग्स, आज बाजारामध्ये उपयोग आहे, जेणेकरून तुम्हाला पटकन फर्टिलायझेशन करून देणारे ड्रग आहेत. यू हॅव द टेस्ट ट्यूब बेबी टेक्निक. टेस्ट ट्यूब बेबी टेक्निक आहे. यू हॅव द आर्टिफिशियल इन्सेमिनेशनची टेक्निक आहे. यू हॅव द ICSI, इंट्रासायटोप्लाझ्मिक स्पर्म इंजेक्शन, ICSI आहे. यू हॅव द इंट्रायुटेराइन इन्सेमिनेशन, IUI. अशा वेगवेगळ्या टेक्निक. झिप्ट आहे, गिफ्ट आहे, या सगळ्या टेक्निक आजकाल डेव्हलप झालेल्या आहेत. आणि याच्यातली कुठलीही टेक्निक तुमच्या डिपेंडिंग अपॉन युअर प्रॉब्लेम इन द फिमेल ऑर मेल, आउट ऑफ दोज 2 कपल्स, त्या 2 पार्टनरपैकी, त्या कपलपैकी ज्याच्यात जो प्रॉब्लेम आहे त्याच्यानुसार आज आपल्याकडे भरपूर टेक्निक आहेत, जेणेकरून ती आई, ती स्त्री किंवा तो पुरुष आई किंवा बाबा बनू शकतो. तर ते कोणत्या टेक्निक आहेत त्या आपल्याला बघायच्या आहेत. अँड ऑल दीज टेक्निक्स आर स्टडीड अंडर IVF ऑर टेस्ट ट्यूब बेबी. हे सगळ्या कशाच्या अंडर स्टडी केल्या जातात? IVF ऑर टेस्ट ट्यूब बेबी. नाउ व्हॉट इज दिस IVF? इन विट्रो फर्टिलायझेशन. लक्षात घ्या, हे 2 शब्द फार महत्वाचे आहेत. एक आहे इन विट्रो आणि दुसरा आहे इन व्हिवो. इन विट्रो अँड इन व्हिवो. इन विट्रो आउटसाइड द बॉडी, इन द लॅबोरेटरी. बघा लक्षात घ्या, काय अर्थ आहे याचा? इन विट्रो म्हणजे बॉडीच्या बाहेर, जिथं फर्टिलायझेशन होतं तिथं फर्टिलायझेशन करायचं नाही, त्याला बाहेर काढून लॅबमध्ये द सायम्युलेटेड कंडिशन. सायम्युलेटेड कंडिशन म्हणजे तशाच जशा आपल्या युटेरस मधल्या कंडिशन असतात तशा कंडिशन बाहेर तयार करणे आर्टिफिशियली लॅबमध्ये, आणि तिथं फर्टिलायझेशन घडवून आणणे, म्हणून त्याला म्हणायचं इन विट्रो. अँड इफ द फर्टिलायझेशन इज नॅचरली कॉज्ड, मध्येच जर त्या फिमेलच्या तिथंच जर फर्टिलायझेशन होत असेल तर शब्द वापरायचा इन व्हिवो. हे फार महत्वाचं आहे, ह्याचा अर्थ आपल्याला कळणं गरजेचं आहे. बुक्समध्ये ह्याचं एक्सप्लेनेशन आहे. इन विट्रो आउटसाइड द बॉडी, इन व्हिवो इनसाइड द बॉडी, विदिन द बॉडी. हे अगोदर 2 लक्षात. जसं आपल्या केमिस्ट्रीमध्ये इन सिटू, एक्स सिटू प्रिपरेशन मेथड्स असतात केमिस्ट्रीमध्ये, तसं इथं इन विट्रो, इन व्हिवो. तर हे 2 लक्षात ठेवा. नाउ हेअर इन विट्रो फर्टिलायझेशन. नाउ व्हॉट इज दिस इन विट्रो फर्टिलायझेशन ऑर इट इज ऑल्सो कॉल्ड टेस्ट ट्यूब बेबी टेक्निक. टेस्ट ट्यूब बेबी, त्याच्या नावातच आहे टेस्ट ट्यूब बेबी. म्हणजे काय आहे? इट इज द प्रोसेस ऑफ फर्टिलायझेशन. इट इज द प्रोसेस ऑफ फर्टिलायझेशन इन विच एग कंबाइन्स विथ स्पर्म. एग कंबाइन विथ स्पर्म आउटसाइड द बॉडी. कुठं? एग कंबाइन्स विथ स्पर्म आउटसाइड द बॉडी in the test tube or glass plate. In the test tube or glass plate. In simulated conditions. Simulated, stimulated नाही, simulated, SIMULATED. Simulated म्हणजे जशी आपली आतली आईच्या गर्भाशयातली कंडिशन असते तशी
पण खोटी कंडिशन, खोटी म्हणजे आपण बाहेर तयार करायलो, आर्टिफिशियली तयार करायलो. अँड देअरफॉर सायम्युलेटेड कंडिशन इन द लॅब, in the laboratory, the fertilization of, it is the process of fertilization of egg with sperm, or it is the process of fertilization of combination of egg and sperm outside the body, बॉडीच्या बाहेर, इन द टेस्ट ट्यूब. कुठं? एकतर परीक्षा नळीमध्ये किंवा ग्लास प्लेट मध्ये, छोटीशी डिश मध्ये, इन द सायम्युलेटेड कंडिशन, इन द स्टरिलाइज्ड कंडिशन, स्टरिलायझेशन करून त्याचं व्यवस्थित काळजी घेऊन, एसी प्रूफ लॅब मध्ये, वेल प्रोटेक्टेड लॅब मध्ये, वेल इक्विप्ड लॅब मध्ये, ह्याची काय करून घडवून आणणे? फर्टिलायझेशन बॉडीच्या बाहेर घडवून आणणे. म्हणून मी म्हणलं आउटसाइड द बॉडी इन विट्रो फर्टिलायझेशन. दॅट इज द मिनिंग ऑफ इन विट्रो. नाउ व्हॉट आर द डिफरंट टेक्निक्स? मग आता ह्या इन, अँड देन द झायगोट इज फॉर्म्ड आउटसाइड द बॉडी. झायगोट बॉडीच्या बाहेर फॉर्म होतो, अँड देन इट इज ट्रान्सप्लांटेड, इट इज इम्प्लांटेड इन द फॅलोपियन ट्यूब, इन द युटेरस. मग त्या झायगोटची नंतर परत बाहेर अगोदर फर्टिलायझेशन घडवून आणले लॅबमध्ये, आणि नंतर त्या झायगोटला त्या आईच्या गर्भाशयात इम्प्लांट करणे, त्याला व्यवस्थित तिथं बसवणे, आणि मग त्याची फर्दर डेव्हलपमेंट चालू होणे बाय यूज ऑफ, मग ती फर्दर डेव्हलपमेंट इम्प्लांटेशन बाय द यूज ऑफ लॅप्रोस्कोपी. कोणत्या टेक्निकचा वापर करून? लॅप्रोस्कोपी टेक्निकचा वापर करून, लॅप्रोस्कोपीचा वापर करून मग त्या झायगोटला आत परत इम्प्लांट केलं जातं. त्याचे व्यवस्थित कॅथेटर वगैरे असतात, त्या कॅथेटरचा वापर करून ट्यूबद्वारे त्याला व्यवस्थित तिथं इम्प्लांट केलं जातं. तर हे आहे इन विट्रो फर्टिलायझेशन. आता ह्या इन विट्रो फर्टिलायझेशनच्या अंडर काही महत्वाच्या टेक्निक आहेत. एक आहे झिफ्ट आहे, गिफ्ट आहे, ICSI आहे, AI आहे, IUI आहे, अशा 5 टेक्निक आहेत. त्याच्यातल्या या व्हिडिओमध्ये आपण 2 बघूयात. पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये 2, कारण तिथं आणखीन एक छोटेसे 2 बिट राहणार आहेत, ते स्पर्म बँक आणि अडॉप्शन, हे त्याच्यासोबत करून सेपरेट व्हिडिओ, कारण हा मोठा व्हिडिओ होण्याचे चान्सेस आहेत. त्याच्यामुळे जस्ट वी शॅल डिस्कस 3-1. तर व्हॉट इज द झिफ्ट? झिफ्ट ह्याचा लॉंग फॉर्म काय आहे अगोदर बघून घ्या. झायगोट, Z for zygote, I for intra, zygote intra, F for fallopian, zygote intrafallopian transfer. What is the long form? ZIFT, zygote intrafallopian transfer. म्हणजे काय करायचं याच्यामध्ये? The female whose fallopian tubes are blocked. बघा ह्याच्यात काय होतं, हे केव्हा वापरायची ही टेक्निक? ज्या वेळेस फिमेल मधल्या फॅलोपियन ट्यूब्स, हे बघा ह्या फॅलोपियन ट्यूब्स युटेरस पासून निघणाऱ्या, या फॅलोपियन ट्यूब्स जर ब्लॉक असतील, इफ दे आर ब्लॉक्ड, मग ब्लॉक झाला याचा अर्थ एग कॅनॉट कम टू द स्पर्म, एग कॅनॉट मीट टू द स्पर्म, एग स्पर्मला मीट होऊ शकणार नाही, ब्लॉक झाले याचा अर्थ. अँड देअरफॉर इन सच केसेस दॅट ओव्ह्यूम ऑर एग, ज्याला आपण एग म्हणू किंवा ओव्ह्यूम, दॅट इज कलेक्टेड, दॅट इज रिमूव्ड, त्या एगला ओव्ह्यूमला बाहेर काढलं जातं. कुणात? झायगोट इंट्राफॅलोपियन ट्रान्सफर मध्ये. बघा मग आता हे झायगोट का नाव दिले नंतर मी सांगतो याचा. नाव दॅट ओव्ह्यूम इज रिमूव्ड, ओव्ह्यूम काढून घ्यायचा आहे बाहेर, कारण हा इथं ब्लॉकेज तयार झालेला आहे. मग ब्लॉकेज तयार झालाय, मग दॅट ओव्ह्यूम इज रिमूव्ड, ओव्ह्यूम इज रिमूव्ड अँड दॅट इज नाव कल्चर्ड. त्याची कल्चरिंग करायची कुठं? इन विट्रो. इन विट्रो म्हणजे टेस्ट ट्यूब मध्ये. टेस्ट ट्यूब मध्ये त्या ओव्ह्यूमला आणायचंय अँड दॅट इज फ्युज्ड विथ स्पर्म, बाहेर आउटसाइड, फॉर प्रॉपर स्पर्म, विथ प्रॉपर स्पर्म दॅट एग इज फ्युज्ड. त्या एग बरोबर त्या स्पर्मची फ्युजन बाहेर करायचे, इन विट्रो, आउटसाइड द बॉडी करायचे. अँड आफ्टर फर्टिलायझेशन द फॉर्म्ड झायगोट, बघा आता हे झायगोट कुठं तयार झालंय? आउटसाइड द बॉडी. अँड दॅट झायगोट इज देन ट्रान्सप्लांटेड ऑर इम्प्लांटेड. नंतर त्या झायगोटचं काय करायचंय? इम्प्लांटेशन करायचंय. कुठं? फॅलोपियन ट्यूब मध्ये. फॅलोपियन ट्यूब मध्ये एग बाहेर काढला, कारण ब्लॉकेज होता फॅलोपियन ट्यूब मध्ये. त्याची एका सुटेबल स्पर्म बरोबर काय केलं? फ्युजन केलं, झायगोट तयार झाला. त्याची व्यवस्थित कंडिशन बघितल्या, त्याच्या डेव्हलपमेंटल स्टेजेस बघितल्या. अँड देन दॅट झायगोट, बघा झायगोटला इंट्राफॅलोपियन, फॅलोपियन ट्यूबच्या आत काय करायला मी? ट्रान्सफर. झायगोट कुठं तयार केला मी? बाहेर. आणि तो झायगोट त्या इंट्राफॅलोपियनच्या मध्ये, म्हणजे फॅलोपियन ट्यूबच्या मध्ये झायगोटला मी ट्रान्सफर करायला, म्हणून नाव आहे झिफ्ट. झायगोट इंट्राफॅलोपियन ट्रान्सफर म्हणजेच इम्प्लांटेशन. मी फॅलोपियन ट्यूब मध्ये झायगोटला ट्रान्सफर करावे, हे झालं झिफ्ट. ओके, नेक्स्ट आहे गिफ्ट. आता व्हॉट इज द लॉंग फॉर्म ऑफ गिफ्ट? इथं बघा गॅमेट, परत सेम इंट्रा फॅलोपियन ट्रान्सफर.
ओके, इथं आहे गॅमेट, तिथं होतं झायगोट. म्हणजे काय इथं ही कुणामध्ये करायचंय, द फिमेल हुज फॅलोपियन ट्यूब्स आर ब्लॉक्ड. बघा इथे परत काय झालेलं आहे, फॅलोपियन ट्यूब मध्ये ब्लॉकेज आहे. नाव आता फॅलोपियन ट्यूब मध्ये ब्लॉकेज आहे इन ए सर्टन फिमेल, एका विशिष्ट फिमेल मध्ये, एका कुठल्या तरी फिमेल मध्ये फॅलोपियन ट्यूब मध्ये ब्लॉकेज आहे. द ओह्यूम इज कलेक्टेड, तिच्यातला ओह्यूम कलेक्ट करायचा, ओह्यूम कलेक्शन करायचे. अँड दॅट ओह्यूम कलेक्टेड फ्रॉम दॅट फिमेल इज कलेक्टेड, घ्यायचा आहे काढून, अँड देन दॅट ओह्यूम इज transferred, that ovum is transferred to another female who can provide suitable environment, who can provide, जी suitable environment provide करू शकते for the development of zygote, for the development of zygote. बघा एका फिमेल मधला ओह्यूम काढायचा आहे, कारण तिच्या फिमेलमध्ये, तिच्या फॅलोपियन ट्यूबमध्ये, तिच्या ओव्ह्यूडक्टमध्ये ब्लॉकेजेस आहेत, तोंडालाच ऍट द टिप, ऍट द माउथ एंड, तिथंच ब्लॉकेजेस आहेत. मग तिथला एग काढायचा, अँड दॅट एग ऑर दॅट ओह्यूम इज ड्रॉन आउट, बाहेर काढायचा आहे, आणि त्या एगला विथ स्पर्म, बघा तो ओह्यूम विथ स्पर्म, त्या मग ओह्यूमला स्पर्म बरोबर कंबाईन करायचे. बघा मी काय कंबाईन करायलोय, ओह्यूम अँड स्पर्म. इथं काय इथं कंबाईन करून झायगोट तयार केला होता. इथं मी आता ह्या दोघांचं कॉम्बिनेशन फक्त करायलोय, ओह्यूम देन मिक्स्ड विथ स्पर्म इन ए कॅथेटर. कॅथेटर म्हणजे अशी एक ट्यूब असते, एक उपकरण असतं, त्या कॅथेटरमध्ये हा ओह्यूम पण टाकायचा आहे आणि हा स्पर्म पण टाकायचा आहे, आणि तो ओह्यूम, तो स्पर्म एका सुटेबल फिमेलमध्ये, जी फिमेल, ह्या फिमेलमध्ये तर ब्लॉकेजेस आहेत, मग दुसरी फिमेल जी त्या बाळाच्या वाढीसाठी सुटेबल एन्व्हायरमेंट त्या स्वतःच्या युटेरसमध्ये आहे अशी फिमेल निवडायची. ह्या फिमेलला तर ते बाळ वाढवू शकत नाही, तिथं ब्लॉकेजेस आहेत, तिथं एग पोहोचू, आपलं स्पर्म पोहोचू शकत नाहीये, एगचं फर्टिलायझेशन करू शकत नाही, अशा फिमेल मधला एग काढायचा आहे, आणि तो एग स्पर्म बरोबर कंबाईन करायचा आहे कॅथेटरमध्ये, आणि कॅथेटरद्वारे एका सुटेबल फिमेलच्या डायरेक्ट फॅलोपियन ट्यूबमध्ये, दुसरी फिमेल, ही पहिली फिमेल होती, तिच्यात प्रॉब्लेम आहे, मग दुसरी फिमेल घ्यायची, ह्या दुसऱ्या फिमेलच्या फॅलोपियन ट्यूबमध्ये झायगोट ट्रान्सफर करत नाहीत आपण, काय ट्रान्सफर करायला होतं आपण, दोन वेगवेगळे गॅमेट. ओह्यूम पण ट्रान्सफर केला मी तिथं, आणि स्पर्म पण ट्रान्सफर केला मी त्या फिमेलच्या फॅलोपियन ट्यूबमध्ये, आणि मग अशा फॅलोपियन ट्यूबमध्ये ओह्यूम आणि स्पर्म, म्हणजे मी काय ट्रान्सफर करायला, मी गॅमेट. इथं काय ट्रान्सफर केलं, झायगोट. बघा दोघातला फरक लक्षात घ्या, झिफ्ट आणि गिफ्ट मधला. इथं मी डायरेक्ट झायगोट इम्प्लांट केला, इथं मी गॅमेट इम्प्लांट करालो. गॅमेट, दोन्ही गॅमेट फॅलोपियन ट्यूबमध्ये सोडायलोय, म्हणजे फर्टिलायझेशन बाहेर होत नाहीये, फर्टिलायझेशन कुठं व्हायलंय, फॅलोपियन ट्यूबमध्ये व्हायलंय, तिथं मी सोडायलोय. इथं मी स्पर्मही सोडायलोय, एगही सोडायलोय, स्पर्म आणि एग तिथं मी सोडायलोय. एका अफेक्टेड किंवा अनसुटेबल वुमन मधून अनसुटेबल फिमेलच्या मधला एग काढायलोय, आणि सुटेबल फिमेलच्या फॅलोपियन ट्यूब मध्ये हे दोन्ही गॅमेट टाकायलोय, म्हणून नाव आहे गॅमेट इंट्रा फॅलोपियन ट्रान्सफर. आणि जनरली हे असं कुणामध्ये करायचं, अँड दिस इज द नॅचरल मेथड. लक्षात घ्या, हे अशा टाईपचं होणार, जरी आपण हे आर्टिफिशियली करत असलो तरी हे जवळपास कसं वाटायलंय, नॅचरली आपण घडवून आलं. नॅचरली म्हणजे आपण दोन गॅमेटला एका जागी टाकून द्यायलो, जे की नॅचरली पण तिथंच जाऊन मीट होणार होते. म्हणून या झिफ्टपेक्षा ही गिफ्ट ही काय आहे, नॅचरल टेक्निक आहे. म्हणजे आपण आर्टिफिशियलीच कडवून आणालो, पण हे डेव्हलपमेंट, हे फ्युजन नंतर कसं होणार आहे, नॅचरली होणार आहे. आणि म्हणून ही नॅचरल आहे, अँड द सक्सेस रेट इज 30%. असं केलं तर याचा सक्सेस रेट किती आहे, 30%. म्हणजे मी दुसरी फिमेल घ्यायलोय आणि दुसऱ्या फिमेलच्या ह्याच्यात हे टाकायलोय, म्हणजे मी सरोगेट मदर करायलोय. सरोगेट म्हणजे भाड्यानं आई घ्यायलोय कुठली तरी, सरोगेसीची टेक्निक झाली झिफ्टमध्ये. आणि म्हणून हे गॅमेट इंट्रा फॅलोपियन ट्रान्सफर. जसं की आपण शाहरुख खानची केस पाहतो, शाहरुख खानची जी गौरी खान आहे, तिचं ज्यावेळेस गर्भाशय खराब झालं त्यावेळेस शाहरुखनं जो तिसऱ्या अपत्याला जन्म दिला तो कसा होता, तो त्या गौरी खानच्या ऐवजी त्यांनी एक सरोगेट मदर, भाडेकरू आई, भाडोत्री आई घेतली त्यांनी, आणि तिच्यात हे स्पर्म आणि ओव्ह्यूम हे काय केले, ट्रान्सफर केले, आणि तिथं त्या बाळाची वाढ केली. ऍक्च्युली ओव्ह्यूम कुणाचा होता, गौरी खानचा, स्पर्म कुणाचा होता, शाहरुख खानचा. पण फर्टिलायझेशन कुठं झालं, तुमच्या त्या
म्हणजे एक्स दुसऱ्या कुठल्या तरी भाड्यानं घेतलेल्या आईच्या युटेरसमध्ये त्यांनी बाळाची वाढ केली. तर अशी ही सरोगेट मदर, त्याला कोणती मदर म्हणायचं? सरोगेट, सरोगेट मदर, भाड्याने घेतलेली आहे अशी, म्हणजे ही गिफ्टमध्ये अशी एक आहे. किंवा त्या फिमेलच्या एखाद्या फॅलोपियन ट्यूबमध्ये ब्लॉक असेल गिफ्टमध्ये, मग तिथला तो ओव्ह्यूम काढायचा आणि दुसऱ्या साईडच्या इकडे टाकून द्या. त्याच फिमेल सुद्धा तुम्ही वापरू शकता. तीच फिमेल पण तिच्या एका फॅलोपियन ट्यूबमध्ये ब्लॉकेज आहे, मग ती फिमेल चांगली आहे पण दुसऱ्या साईडला फॅलोपियन ट्यूब ओपन आहे, मग इथं तुम्ही त्या एगला आणि स्पर्मला म्हणजेच गॅमेटला ट्रान्सफर करू शकता. म्हणजे भाड्यानं न घेताही तीच फिमेल सुद्धा वापरता येऊ शकते किंवा दुसरी सुटेबल फिमेल सुद्धा तुम्ही तिथं वापरू शकता. दॅट इज द गिफ्ट. आणि तिसरा आहे आयसीएसआय. आयसीएसआय म्हणजे काय बघा, इथं डायरेक्ट इंट्रासायटोप्लाझ्मिक लॉंग फॉर्म बघा, इंट्रासायटोप्लाझ्मिक स्पर्म इंजेक्शन म्हणजे आत सोडणे, त्याला इंजेक्टेड म्हणतात. तसं इंजेक्शन म्हणजे इथे काही कुणाला इंजेक्शन द्यायचं नाही. सायटोप्लाझमच्या मध्ये स्पर्मला सोडायचंय. कुठला सायटोप्लाझम आहे आता बघा, इथं अशी टेक्निक केव्हा वापरायची? ज्या वेळेस तुमच्याकडं स्पर्म काउंट कमी आहे, स्पर्मची संख्या ज्या मेलमध्ये कमी आहे त्यांनी सहसा ही वापरतात आयसीएसआय. आता हे आयसीएसआय म्हणजे काय करायचंय? द ओव्ह्यूम इज कलेक्ट, ओव्ह्यूम घ्यायचा आहे, त्या ओव्ह्यूमच्या सायटोप्लाझम मध्ये इन द हे कुठं करायला होतं आपण? सगळे लॅबमध्ये आर्टिफिशियल, कारण आपण IVF बघायला होतो, इन विट्रो फर्टिलायझर, सगळं आर्टिफिशियल टेक्निक करायला होतं आपण. ओव्ह्यूम काढायचा आहे, त्या ओव्ह्यूमच्या सायटोप्लाझम मध्ये काय करायचे? ए सिंगल ऍक्टिव्ह स्पर्म, बघा ओव्ह्यूम बाहेर काढायचा आहे लॅबोरेटरीमध्ये, टेस्ट ट्यूब मध्ये, आणि त्या ओव्ह्यूमच्या सायटोप्लाझम मध्ये एक ऍक्टिव्ह सिंगल स्पर्म इंजेक्ट करायचा. ऍक्टिव्ह सिंगल स्पर्म इज इंजेक्टेड, देन काय तयार होईल? झायगोट तयार होईल. स्पर्म त्या एगचं काय करेल? फर्टिलायझेशन करेल, अँड देन दॅट झायगोट इज अ ट्रान्सफर. नंतर तो झायगोट काय करायचा आहे? ट्रान्सफर करायचा आहे, इम्प्लांट करायचा आहे. कुठं? तुमच्या फॅलोपियन ट्यूब मध्ये. म्हणजे फक्त काय केलं इथं आपण वेगळं? इंट्रासायटोप्लाझमिक, त्या ओव्ह्यूमच्या सायटोप्लाझम मध्ये इंट्रासायटोप्लाझमिक मध्ये काय केलं मी? एक स्पर्मचं काय केलं? सोडून दे, स्पर्म सोडला त्या. बट दॅट स्पर्म हॅज टू पेनिट्रेट द एग. पण स्पर्मला काम करायचं नॅचरलच करायचंय. कोणतं? त्या स्पर्मला फक्त आपण एक जवळ सोडलं, सायटोप्लाझम मध्ये सोडून दिलं त्या स्पर्मला. दॅट स्पर्म हॅज टू पेनिट्रेट द एग वॉल, एगची वॉल पेनिट्रेट करून त्या स्पर्मला आत जायचंय. आणि फर्टिलायझेशन मग झाल्यानंतर झायगोट, तो झायगोट नंतर इम्प्लांट करायचा आहे. कुठं? तुमच्या युटेरसमध्ये किंवा फॅलोपियन ट्यूब मध्ये. दॅट इज द आयसीएसआय, इंट्रासायटोप्लाझम. आपण ओव्ह्यूम काढला, त्या ओव्ह्यूमच्या सायटोप्लाझम मध्ये स्पर्म सोडला, नंतर तो स्पर्म स्वतःच्या नॅचरली मुवमेंटनं तो एग मध्ये जाणार आहे, तिथं फर्टिलायझेशन करून झायगोट करणार आहे, मग तो झायगोट इम्प्लांट करायचा. तर असे हे कमी, ज्याच्यात स्पर्मची संख्या कमी असते, असे मेल्स ह्या आयसीएसआयचा वापर करू शकतात. आता राहिले दोन, एक AI आर्टिफिशियल इन्सेमिनेशन आणि इंट्रायुटेराइन इन्सेमिनेशन, स्पर्म बँक आणि अडॉप्शन. व्हॉट इज दॅट वी शॅल सी इन द नेक्स्ट वन. थँक्यू.